श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 16 मे 2026 वार शनिवार आणि या दिवशी आलेल्या आहेत शनी अमावस्या. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. जेव्हा अमावस्या तिथी ही शनिवारी येते तेव्हा त्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हटले जाते. शनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत शनी 7.5 किंवा शनिदोष आहे त्यांच्यासाठी हा दिवस दोष निवारण करण्यासाठी, दोष कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. शनिदेव कर्माचे फळ देतात. या दिवशी उपवास आणि शनिदेवाची पूजा केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी प्राप्त होते. तसेच ही अमावस्या पितरांना देखील समर्पित असते. शनी अमावस्येच्या दिवशी पितरांच्या शांतीसाठी विशेष पूजा, तर्पण, पिंडदान केल्याने पितृदोष हा दूर होतो. या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने जीवनातील मानसिक, शारीरिक आणि आर्थिक अडथळे हे देखील दूर होतात. या शनी अमावस्येच्या दिवशी खास करून काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. या अमावस्येच्या दिवशी स्नानाला आणि दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात. या शनी अमावस्येच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केल्याने पितृदोष हा दूर होतो. तसेच आयुष्यातील अनेक संकट, अडचणी, अडथळे असेल तर ते देखील दूर होतात. तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो. परंतु या दिवशी सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून या अमावस्येच्या दिवशी घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहेत. ही वस्तू टाकल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल. आयुष्यातील सर्व अडचणी, संकट, करणी बाधा, कर्ज नष्ट होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपेल. शत्रुत्रास हा नष्ट होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला या अमावस्येला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत, हे स्नान कधी करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम शनिश्चराय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून शनिदेवाचा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शनिवारी शनी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. 16 मे रोजी जी अमावस्या आलेली आहे तर ही वर्षातील पहिलीच शनी अमावस्या आहे आणि शनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते आणि म्हणून या अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही. या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. स्कंदपुराण, पद्यपुराण आणि इतर अनेक पुराणानुसार या शनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात. तसेच शनीची 7.5 किंवा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी हे स्नान खूप महत्त्वाचे मानले जाते. जर आपल्याला काही दोष लागले असतील, आपल्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल तर अशावेळी आपण कितीही प्रयत्न केले, कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही. कोणतीही गोष्ट ही आपल्या मनासारखी घडत नाही. आपल्याला सतत अडचणींचा, संकटांचा सामना करावा लागत असतो. तसेच जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आणि या समस्या कमी होत नाही, त्या वाढतच जातात. आणि म्हणून या शनी अमावस्येच्या दिवशी जर आपण काही वस्तू टाकून स्नान केले तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतात. तसेच जर तुम्हाला कोणी नजर बाधा केलेली असेल, काही नजर दोष तुम्हाला एखाद्या व्यक्तीची लागलेली असेल तर तीसुद्धा या उपायाने दूर होते. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य, जुनाट प्रखर पितृदोष, शत्रूंचा होणारा त्रास, मानसिक त्रास हा देखील संपून जाईल. हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने आणि निष्ठेने केला तर याचा प्रभाव जो आहे तर तो फक्त तुम्हाला पुढच्या 24 तासातच दिसायला सुरुवात होईल. तुमच्या जीवनामध्ये असणारा प्रत्येक शत्रू हा तुमच्यासमोर नतमस्तक होईल.
कोणताही शत्रू हा फक्त 2 तासात संपेल. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शनिवारी या शनी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आता या स्नानाचा जो शुभ मुहूर्त आहे किंवा स्नानाची जी वेळ आहे तर ती पहाटे 5:11 सुरू होणार आहे. तर 7 वाजेपर्यंत आपल्याला हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. म्हणजेच 5:11 ते 7 वाजेपर्यंत तुम्हाला हे स्नान करायचं आहे. जर आता या वेळेमध्ये ते नाही शक्य झाले तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला ह्या 2 वस्तू मी सांगणार आहे तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे. तुमच्या घरामध्ये कितीही लहानातली लहान मुलं असेल किंवा कितीही मोठ्यातली मोठी व्यक्ती असेल तर सर्वांनीच ह्या ज्या वस्तू आहेत तर या अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. आता यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठल्यानंतरनं सर्वप्रथम अंघोळीचं पाणी काढायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही कोमट पाण्याने हे स्नान करू शकता. शक्य नसेल तर तुम्ही गरम पाणी घेतलं तरी देखील चालेल. आता या अंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे काळे तीळ. काळे तीळ हे साक्षात भगवान विष्णूंच्या घामातून उत्पन्न झाले आहे. हे केवळ एक धान्य नाही तर यात नकारात्मक ऊर्जा, पितृदोष खेचून घेण्याची प्रचंड शक्ती असते. आणि हेच काळे तीळ शनिदेवाला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून आपण शनिवारी शनिदेवाला काळे तीळ हे अर्पण करत असतो. जर आपण या शनी अमावस्येला अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकले तर प्रखर पितृदोष हा दूर होतो. आपल्या कुंडलीमध्ये शनीची 7.5 असेल, राहू केतूचा काही दोष असेल किंवा इतर काही समस्या असतील तर त्या नक्कीच दूर होतात. हे जे काळे तीळ असतात तर ही तुमच्यामध्ये असणारी इडापिडा जे आहे तर ते खेचून घेण्याचं काम करत असते. म्हणून तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे काळे मीठ. बऱ्याच वेळा बघा आपण खडे मीठ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असतो, पण शनी अमावस्येला थोडंसं काळे मीठ हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावे. कारण काळ्या ज्या वस्तू असतात ना त्या शनिदेवाला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून या दिवशी थोडंसं काळे मीठ टाकून आपल्याला स्नान करायचं आहे. यामुळे नकारात्मकता, आळस हा दूर होतो. शनीचा अशुभ प्रभाव 7.5 ही देखील कमी होते. आणि यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे थोडंसं गंगाजल. अगदी 1 ते 2 थेंब किंवा 1 चमचाभर तुम्हाला गंगाजल हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आता या दिवशी आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही, परंतु तुम्ही जर थोडंसं गंगाजल हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. एवढंच नाही तर तुमच्या कुंडलीतला पितृदोष हा देखील दूर होतो. आता गंगाजल जर तुमच्याकडे एखाद्या पवित्र गंगेचं असेल तर ते तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा एखादं तिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथेसुद्धा गंगाजलची बॉटल मिळते, तिथून तुम्ही आणून ते सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला या दिवशी चमेलीचं तेल मिळालं तर चमेलीचं तेल जे आहे तर ते सुद्धा 2 थेंब तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे. कारण शनी अमावस्येला चमेलीचं तेल टाकून स्नान करायला विशेष महत्त्व आहे. यामुळे काय होतं की आपल्या कुंडलीतील 7.5 ही निघून जाते. शनिदेवाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि म्हणून आपण बघा शनी अमावस्येला मारुतीच्या मंदिरामध्ये किंवा शनीच्या मंदिरामध्ये चमेलीचा तेलाचा दिवासुद्धा लावत असतो. त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरी तुळस ही असतेच, तर एक तुळशीपत्र हे देखील आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. यामुळे कुबेर आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. आर्थिक अडथळे दूर होण्यास मदत होते. आता या सर्व वस्तू तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला हे स्नान जे आहे तर ते डोक्यावरून करायचं आहे. महिलांनी म्हणजे स्त्रियांनी सुद्धा आपले केस जे आहे तर ते धुवायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम शनेश्चराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता स्नान करून झाल्यानंतरनं एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे पाणी घेऊन आपल्याला आपल्या घराची जी दक्षिण दिशा असेल तर घराच्या बाहेर जाऊन किंवा तुम्ही जिथे बाथरूममध्ये अंघोळ केली आहे तिथेच दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला उभं राहायचं आहे आणि ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करत हे जल तुम्हाला पितरांना समर्पित करायचं आहे.
कारण पहा, शनी अमावस्या जी आहे ना, ती पितरांची पूजा करण्यासाठी खूप महत्त्वाची तिथी मानली जाते आणि पितरांचा आशीर्वाद हे आपल्यावर असणे खूप महत्त्वाचे आहे. जर अशा पद्धतीने आपण त्यांना जल अर्पण केलं तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात, आपल्याला, आपल्या मुलाबाळांना सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात. आता ही सगळी सेवा तुमची करून झाल्यानंतर ना, तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे. यानंतर तुमच्या घराजवळ जिथे कुठे शनीचं मंदिर असेल, बघा प्रत्येकाच्या गावामध्ये एकतरी शनी मंदिर असतंच. जिथे मारुतीचं मंदिर असते तिथे शनीचं मंदिर हे असतेच. तर तिथे शनीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला झाडू मारायचा आहे. यानंतर शनिदेवाला मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. यासोबतच रुईच्या पानांची जी माळ असते ना, ती रुईच्या पानांची माळ देखील आपल्याला शनिदेवाला अर्पण करायची आहे. त्याचबरोबर बघा, थोडेसे काळे तीळ आणि थोडेसे काळे उडीद जे असताना ते सुद्धा आपल्याला शनिदेवाला अर्पण करायचे आहेत. गूळ देखील आपल्याला अर्पण करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला शनिदेवाला मनोभावे नमस्कार करून प्रार्थना करायची आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जी काही संकट असेल, जी काही साडेसाती सुरू आहे, तर ती निघून जाऊ द्या अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला या दिवशी निळे फूल जर भेटले, कोणतंही एखादं निळ्या रंगाचं फूल भेटलं, तर हे फूल जे आहे ते नक्की शनीला अर्पण करा. तसेच शनी चालीसा, शनी स्तोत्राचं पठण करायचं आहे. या सेवा ज्या आहे ना, त्या खूप जास्त प्रभावी आहे. या सेवा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकट, अडथळे हे दूर होतात आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा, मनोकामना हे देखील पूर्ण होते. त्याचबरोबर या शनी अमावस्येच्या दिवशी स्नानाला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व दानाला सुद्धा आहे. या दिवशी बघा, आपल्याला काळे तीळ, काळे उडीद किंवा काळ्या रंगाच्या ज्या वस्तू असताना त्या आवर्जून दान करायच्या आहे. या दिवशी दान केल्याने त्याचं फळ हे आपल्याला दुप्पट पटीने मिळत असतं. त्याचबरोबर दिवसभरामध्ये आपल्याला ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा होईल तेवढा जप करायचा आहे. यामुळे वर्षभर शनिदेवाचा आशीर्वाद जो आहे ना, तो आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहत असतो. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर आवर्जून या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी त्या पिंपळ वृक्षाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. त्या दिव्यात थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. यामुळे सुद्धा कुंडलीत असणारा पितृदोष जो आहे तर तो दूर होतो. कारण अमावस्येच्या दिवशी या झाडामध्ये आपल्या पितरांचा वास असतो. त्यामुळे पितृ जे आहेत ना, ते तृप्त होतात, त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळतो. म्हणून तिथे एक दिवा तुम्ही नक्की लावा. तर हे काही प्रभावी उपाय आहेत, ह्या काही सेवा आहेत ज्या आपल्याला या शनी अमावस्येला करायच्या आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.